हरिओम. सुप्रभात मंडळी. काल आपण वसिष्ठांनी सांगितलेल्या ज्ञानाच्या सप्तभूमी पाहिल्या. शुभेच्छा विचारणा, तनुमानसा, सत्वापत्ती, असंसक्ती, पदार्थ भावनी आणि तुर्यगा या 7 अवस्था आहेत. मग या 7 अवस्था वसिष्ठांनी का सांगितल्या? ज्ञानमार्गामध्ये जाताना या 7 अवस्थांमधून जावं लागतं असं सांगितलं. असं का सांगितलं? तर सामान्य माणसाची वाटचाल ही क्रमबद्ध पद्धतीनेच होते. एक एक पायरी चढतच त्याला तिथपर्यंत जाता येतं. डायरेक्ट तो उडी मारून किंवा झेप घेऊन वरच्या पायरीवर जाऊ शकत नाही. त्या सामान्य माणसाचा विचार करून या सप्तज्ञानभूमी सांगितलेल्या आहेत. या क्रमानेच त्याला जाता येईल असं त्यांनी म्हटलंय. म्हणजे आधी शुभेच्छा निर्माण झाली पाहिजे, मग विचारणा म्हणजे शुश्रूषेची आणि ज्ञानप्राप्तीची तीव्र इच्छा मनात निर्माण झाली पाहिजे, मग तनुमानसा, मग सत्वापत्ती, मग असंसक्ती, मग पदार्थ भावनी आणि मग तुर्यगा. या गतीनं तो जाऊ शकतो. या ज्ञानभूमी सामान्य माणसाच्या वाटचालीसाठी जरी सांगितल्या असल्या तरी त्यांचा हा साधना करण्याचा क्रम, ही क्रमवारी ही व्यक्तिसापेक्ष आहे. व्यक्तिसापेक्ष आहे म्हणजे काय? तर काही व्यक्ती ज्या अज्ञ आहेत किंवा साधका अवस्थेमध्ये नवीन आहेत, नूतन आहेत, किंवा ज्यांना नेमकं हे कसं प्राप्त करावं हे माहीत नाही आहे, अशा लोकांसाठी ही अगदी सुरुवातीपासून सुरुवात करावी लागणार आहे. सुरुवातीपासून सुरुवात म्हणजे काय? तर शुभेच्छा या पायरीवर पाय ठेवण्याच्याही आधी त्याच्या आयुष्यात एक आणखी पायरी यावी लागेल, आणि ती आहे अहंबद्धः मुक्तः स्याम. मी बद्ध आहे, मला मुक्त व्हायचं आहे, ही इच्छा त्याच्या मनात निर्माण होणं. मुळात मी बद्ध आहे हे आधी समजणं. या कर्मफळाच्या बंधनांमध्ये मी अडकलेलो आहे. कारण कोणतंही कर्म करत असताना माझी अशी इच्छा असते की त्या कर्माचं फळ मला मिळावं. पण परमेश्वरी योजना अशी आहे की तुमची इच्छा करण्याची गरजच नाही. तुम्ही कर्म केलं की तुम्हाला फळ मिळालंच. तुम्ही ते मागू नका, इच्छा करा, करू नका, किंवा मला फळ नको अशी इच्छा करून कर्म करा, तरीही ते फळ तुमच्यापर्यंत येणारच, हे अगदी निश्चित आहे. मग त्यांनी आपण बांधलेलो आहोत, आणि त्याच्यामुळे या जन्मामध्ये ज्या कर्मफळांचा उपभोग आम्हाला घेता आलेला नाही, जे कर्मफळ आम्ही भोगलं नाही ते भोगण्यासाठी आम्हाला पुढचा जन्म घ्यावा लागणार आहे, हे ते बंधन आहे. आणि या बंधनात आम्ही आहोत हे कळणं हे काही अज्ञ लोकांसाठी ही पहिली पायरी असू शकते. मात्र ज्ञानेश्वरांसारखे काही असतात ना, ते डायरेक्ट सत्वापत्ती म्हणजे निर्विकल्प समाधीच्या स्टेजपासूनच पुढे जातात. त्यांना आधीच्या या शुभेच्छा विचारणा तनुमानसाची गरजच पडत नाही. डायरेक्ट निर्विकल्प समाधी, आणि निर्विकल्प समाधीमधून असंसक्ती, पदार्थ भावनी आणि तुर्यावस्था ते प्राप्त करतात. तर ही व्यक्तिसापेक्ष आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत. अनेक व्यक्ती मागच्या जन्मामध्ये शुभकर्म करून या जन्मात योगसिद्ध होऊनच येतात. मग त्यांच्यासाठी याची काही गरज नाही. मी कुणासाठी आहे? तर सामान्य लोकांसाठी. एक उदाहरण म्हणून सांगते फक्त, त्याचा या विषयाशी काही संबंध नाही. पण हे जे मी वाक्य बोलले आत्ता, की हा क्रम, सप्त ज्ञानभूमिकांचा हा क्रम हा व्यक्तिसापेक्ष आहे, त्याचं एक उदाहरण देते. औरंगाबाद जवळ देवगाव रंगारी नावाचं गाव आहे. तिथे संत बहिणाबाई
यांची समाधी आहे आणि त्या संत बहिणाबाई ज्या जन्मात संत बहिणाबाई म्हणून जन्मल्या तो त्यांचा 14वा जन्म होता आणि त्यांना आधीच्या 13 जन्मांचं स्मरण होतं. म्हणजे आधीचे 13 जन्म अशी योग साधना करत करत आल्यानंतर हा 14वा जन्म त्यांना योगसिद्ध जन्म प्राप्त झाला. आणि ही योगमार्गाने ज्ञानी झालेली संत आहे. तर हे सांगायचं कारण एवढंच की व्यक्तिसापेक्षता कशी असते. तर ज्यांनी आधीच्या पूर्वजन्मामध्ये काही योगाभ्यास केलेला आहे ते पुढच्या जन्मामध्ये पुढच्या पायरीपासून सुरू होतात. तर त्या ह्या 7 पायऱ्या का सांगितल्या त्याचं कारण तुम्हाला मी आत्ता सांगितलं. मग या ज्ञानभूमी ही वासिष्ठ योगाची सुरुवात आहे हे आपण काल पाहिलं होतं. तिथून आपण सुरुवात केली होती. योग प्राप्तीचा तो क्रमबद्ध मार्ग आहे आणि तो क्रम कसा आहे हेही आपण काल पाहिलं होतं. आता याच्यानंतर याच्या पुढे तर वसिष्ठ हे चित्तप्रधान योग सांगणारे ऋषी आहेत. चित्तप्रधान योग हा एक नवीन शब्द लक्षात घ्या. चित्तप्रधान योग म्हणजे ज्यामध्ये चित्ताला मुख्य समजून त्याच्यावर नियंत्रण आणून मग योग साध्य करावा हा विचार मांडलेला आहे. आपण अष्टांग योगामध्ये पण हे पाहिलं आहे. त्यांची तर व्याख्याच आहे, योगः चित्तवृत्ती निरोधः. चित्ताच्या वृत्तींचा निरोध करणे म्हणजे योग. तसंच वसिष्ठांनी ही भूमिका त्याच्याही आणखी थोड्या पुढच्या पायरीपर्यंत नेऊन सोडलेली आहे. तर ती आपण आता बघणार आहोत. ते काय म्हणतात, योग प्राप्तीसाठी चित्तनाश होणं अत्यंत आवश्यक आहे असं वसिष्ठांचं मत आहे. आणि म्हणून चित्तनाशाचे अनेक उपाय आपल्याला सापडतात संपूर्ण वासिष्ठ ग्रंथामध्ये. योग साध्य करायचा तर चित्तनाश व्हायला पाहिजे. मग म्हणजे काय, मग हे चित्त म्हणजे काय, त्याचा नाश का व्हायला पाहिजे याचं सगळं विवेचन थोडंसं आज आपण बघणार आहोत. उत्पत्ती प्रकरण जे आहे या योग वासिष्ठ ग्रंथामधलं, तिथे हा सगळा विचार त्यांनी चित्तनाशाचा दिलेला आहे. ते म्हणतात, बहुना अत्र किम उक्तेन. फार काय बोलावं, बहुना अत्र किम उक्तेन, फार काय सांगावं. मनहा कर्म द्रुम अंकुरहा. एकच सांगतो, हे मन कर्मरूपी वृक्षाचा अंकुर आहे. एकदा हा अंकुर देहामध्ये निर्माण झाला की माणसाच्या देहामध्ये, मनामध्ये, इंद्रियांमध्ये, चित्तामध्ये हा कर्मरूपी वृक्ष फोफावतो. म्हणून एक छान त्यांनी वाक्य टाकलं इथे, मनहा कर्मद्रुम अंकुरहा. कर्मरूपी वृक्षाचा तो अंकुर आहे. तस्मिन् छिन्ने. हा कर्मरूपी वृक्षाचा अंकुरच छेदून टाकला तर काय होईल, कर्मतनु जगतशाखी छिन्न भवेत. कर्मरूपी शरीर असणारा हा जगतरूपी वृक्ष नष्ट होऊन जाईल. बघा, सोपी व्याख्या केली आहे. मन म्हणजे काय आहे, तर कर्मरूपी वृक्षाचा अंकुर आहे. म्हणजेच काय, हे कर्म निर्माण कुठे होतं, मनामध्ये. मग त्या चित्ताचा, मनाचा नाश जर केला तर हा जो अंकुर तिथे फुटलेला आहे तो राहणारच नाही. त्या वृक्षाचा पूर्ण छेद होऊन जाईल, तो वृक्ष पूर्ण काढून टाकला जाईल. म्हणून योग कशासाठी, योगाचा अभ्यास कशासाठी, तर या चित्तनाशासाठी करायचा. कारण चित्तनाश झाल्याशिवाय योग साध्य होत नाही. योग साध्य झाल्याशिवाय
ज्ञानप्राप्ती होत नाही अशी सांगड या ग्रंथात घातलेली आहे. पुढे ते म्हणतात, मनहा सर्वमिदं राम. हे रामा, हे जे काय आम्हाला आजूबाजूला सगळं दृश्य जग दिसतं ते सगळं मनच आहे. इदम सर्वम, हे सगळं मनहा राम, हे रामा हे सगळं मन आहे. तस्मिन अंतचिकित्सिते, त्याचा प्रतिकार करायला माणसाने शिकावं. चिकित्सा म्हणजे इथे प्रतिकार. माणसांनी त्या चित्ताचा, मनाचा प्रतिकार करायला शिकलं पाहिजे. चिकित्सितो वै सकलो जगज्जाल आमयो भवेत. त्याचा प्रतिकार केला तर जगतरूपी हे ज्या जाळं टाकलेलं आहे आपल्यावर, त्या जाळ्याचा सुद्धा नाश होतो. काय छान उपमा दिली आहे, हे लक्षात घ्या. मन हेच सगळं काही आहे. म्हणजे जग जे काय आपल्यासमोर दिसतं हे जगरूपी जाळं जे आहे ते मनाचंच आहे. आणि एकदा मनाचा प्रतिकार करायला माणूस शिकला की संपूर्ण जगरूपी जाळ्याचा, नुसतं जाळं नाही, हे जगरूपी जाळरूपी आमय, आमय म्हणजे रोग, आम्हाला जडलेला हा आजार आहे, रोग आहे. काहीही करायचं असलं तरी पहिल्यांदा आपण म्हणतो नको बाबा जग काय म्हणेल. हा आजार जडलेला आहे माणसाला. मला काही करायचं असेल तर आम्ही आधी जगाचा विचार करतो. अरे जग म्हणजेच मनाचा विचार करतो. आपल्या मनालाच ते पटत नसतं ॲक्च्युली, पण आपण ते तसं नाही म्हणत. आपण म्हणतो नको नको हो बाबा जग काय म्हणेल. मुळात आपलं मनच काय म्हणेल याची आपल्याला खात्री नसते. आपण नेहमी हा शब्द एक वाक्प्रचार वापरतो. तो आहे, 4 माणसं काय म्हणतील मी असं केलं तर. ते 4 माणसं तुझ्याच मनातली आहेत. मन, चित्त, अहंकार आणि बुद्धी. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार ही ती 4 माणसं आहेत. या 4 माणसांनाच माणूस घाबरतो ॲक्च्युली. बाकी कुठलीही 4 माणसं जगातली त्याला घाबरवणारी नाही आहेत माणसाला. सगळं जे काय आहे ते सगळं हे मन आहे. ज्याला आपण घाबरतो ते मन, ज्याच्यापासून कार्यप्रवृत्त होतो ते मन, ज्याच्यासाठी कर्म करतो ते मन, सगळं या मनाने व्यापलेलं आहे. आणि याचा प्रतिकार करायला जर माणूस शिकला तर या जग जाळरूपी जो आजार आम्हाला जडलेला आहे, जो रोग आम्हाला जडलेला आहे, त्याचा प्रतिकार करता येतो. बघा, प्रतिकार शक्ती फक्त हा आत्ता कोणता आजार पसरतोय आहे, कोविड-19, कोरोना आजारासाठी सुद्धा उपाय त्यांनी तोच सांगितला. ज्याची प्रतिकारशक्ती उत्तम तो त्याच्यातून तरून जातो. तसंच मनाला प्रतिकार करण्याची क्षमता, प्रतिकार शक्ती ज्याची उत्तम, तो संसार सागर तरून गेला. त्यांनी या जगतरूपी जाळ्याचा नाश केला असं समजावं. या प्रतिकार शक्तीला किती महत्त्व आहे आणि कुठपासून महत्त्व आहे हे लक्षात घ्या. चित्ताची प्रतिकार क्षमता ज्याची जबरदस्त, त्याची शारीरिक प्रतिकार क्षमता सुद्धा उत्तम असते. ज्यांचं मन कमकुवत, चित्त कमकुवत, चित्ताला प्रतिकार करण्याची क्षमता कमकुवत, त्यांच्या इतर सगळ्या क्षमता कमकुवत होतात. त्याच्यामुळे हा एक उपाय वसिष्ठांनी आपल्याला सांगितला की मनश्चिकित्सता, मनाचा प्रतिकार केला की जगाचा प्रतिकार उत्तम रीतीने होतो. ती इम्युनिटी वाढवा. मनाचा प्रतिकार करण्याची क्षमता तिथे ती वाढली पाहिजे. त्याचं कारण सांगितलं आहे त्यांनी पुढच्या श्लोकामध्ये. कारण असं आहे की दृश्य अत्यंत संभवेन ऋते न अन्येन हेतुना मनपिशाचः प्रशनम. मनाला पिशाच्य म्हटलंय त्यांनी.
हे मनरूपी पिशाच माणसाच्या मानगुटीवर बसलेला आहे. त्याचा जर नाश करायचा असेल तर काय करावं लागेल? दृश्य जगतरूपाची चा अभाव करावा लागेल. म्हणजेच या दृश्य जगत जे आहे हे मिथ्या आहे हे मनाला पटवून द्यावं लागेल, कारण ते त्याला सत्य मानून चाललेलं आहे. मला दिसणारे हे जे सगळे पदार्थ आहेत, वस्तू आहेत, माझ्या ऐहिक उपभोगांच्या वस्तू आहेत, या आम्हाला सत्य वाटतात. पण आपण थोडा विचार केला तर लक्षात येईल या सगळ्या संपणाऱ्या आहेत. दर महिन्याला किराणा सामान आम्हाला आणावाच लागतो. कालांतराने आम्हाला कपडे नवीन शिवावेच लागतात. म्हणजे आम्हाला ज्या ज्या गोष्टींमुळे आनंद मिळतो, उपभोग मिळतो, त्या गोष्टी संपणाऱ्या आहेत, नाशिवंत आहेत, बदलत जाणाऱ्या आहेत. आजचा नवा कपडा उद्या जीर्ण होतो, परवा फाटून जातो आणि नंतर तर तो मातीमोलच होतो. म्हणजे त्या कपड्याच्या स्वरूपात किती बदल झाले. तो नवाच्या नवा काही शेवटपर्यंत राहत नाही. त्याचा रंग जातो, रंग उडतो, कधी कधी रंग लागतो. एका कपड्याचा रंग दुसऱ्या कपड्याला. असंच माणसाचं आहे. एका माणसाचा रंग दुसऱ्या माणसाला लागतो. काही माणसांचे रंग उडून जातात. काही माणसं अकाली जीर्ण होतात. काही माणसं मुळातच फाटके असतात. ते का? या चित्तामुळे. या चित्तानी दृश्य जगताला जितक्या प्रमाणात सत्य मानलं तितक्या जास्त प्रमाणामध्ये तो माणूस फाटका असतो. आणि या जगताला ज्यांनी मिथ्या मानलं आणि आत्मतत्वाला सत्य मानलं, तो माणूस आपला रंग दुसऱ्यांना देत जातो. तरीही त्याचा रंग कधी फिकट होत नाही. त्यांना आपण संत म्हणतो. या संतांना हे कळलेलं असतं की या दृश्य जगताचं स्थान आपल्या जीवनात काय आहे, तर ते मिथ्या आहे, नश्वर आहे, क्षणाक्षणाला बदलणार आहे. त्याला आपल्या जीवनात काही स्थान नाही. मग जे कधीच बदलत नाही, जे कधीच नष्ट होत नाही, जे नश्वर नाही, असं काय आहे, तर ते आत्मतत्व आहे. हे मनाला पटवून दिलं की मनाचा नाश होतो. आणि नाही तर हा मनरूपी पिशाच तुमच्यावर अनेक कल्प बदलून गेले. कितीही कल्पांचा अंत झाला, एक कल्पाचा अंत होतो, नवीन कल्प सुरू होतं, पुन्हा एका कल्पाचा अंत होतो, पुन्हा नवीन कल्प सुरू होतो. अशी कितीतरी कल्प बदलली तरी या मनाचा नाश होणार नाही. हे मनरूपी पिशाच तुमचा पिच्छा सोडणार नाही. म्हणून मनाचं प्रतिकार केला पाहिजे, मनाचा नाश केला पाहिजे. कारण मनच हे संपूर्ण जगत आहे. मनाशिवाय जगतामध्ये दुसरं काहीही नाही. मन आणि जगत हे एकरूप आहेत. एकाला काढा, दुसरं आपोआप नष्ट होईल, असं आहे. म्हणून मन नष्ट झालं की जगत नष्ट. कारण काय आहे, जगत नष्ट करणं हे प्रत्येक व्यक्तीला शक्य आहे का? मुळीच नाही. मग तो काय करू शकेल? मन नष्ट करू शकेल, कारण ते त्याच्या जवळ आहे, ते त्याच्या अधिकारात आहे. म्हणून ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जगताला नष्ट केलं तर मन नष्ट होत नाही, हा अनुभव आहे. सूक्ष्म देह रूपानी ते मन, ते चित्त कायमच राहतं. जगत नष्ट होतं परंतु चित्त कायम राहतं. म्हणून आधी चित्ताला, मनाला नष्ट केलं पाहिजे, असं सगळ्या शास्त्रांनी पण सांगितलेलं आहे आणि वसिष्ठांनी पण सांगितलेलं आहे. काय काय आपण आज पहिल्यापासून बघितलं ते पुन्हा एकदा बघूया. त्याचं कारण हे लक्षात जर राहिलं तर पुढच्या गोष्टी आपल्याला लक्षात येतील, पुढच्या गोष्टींची संगती लागेल. आपण हे पाहिलं की या सप्तज्ञानभूमी का सांगितल्या, तर त्याच्या योगे पुढे योग साध्य होतो. म्हणून त्या सप्तज्ञानभूमी सांगितल्यानंतर त्या क्रमबद्धच का
आपल्याला बघायच्या तर सामान्य माणसाला क्रमबद्धच गोष्टी सांगितल्या तर सहजपणे करता येतात, अन्यथा करता येत नाहीत. म्हणून सामान्य माणसाला आणखी काय कळायला हवं आहे? अहम बद्धहा, मी बद्ध आहे. कशामध्ये बद्ध आहे? कर्मबंधनामध्ये बद्ध आहे. कर्मबंधन कुठून येतं? आमच्या कर्मांमधून येतं. आमची कर्म याच जन्मातली का? नाही, मागच्या अनेकानेक जन्मातल्या कर्मांच्या फळांचं गाठोडं आमच्या डोक्यावर आहे ऑलरेडी. अनेक चिंध्या आहेत त्याच्यामध्ये. त्या चिंध्या आम्ही काढून टाकत नाही तोपर्यंत ते गाठोडं रिकामं होणार नाही. त्याच्यामुळे ते बंधन आम्हाला काढायचं आहे हे त्याला समजलं पाहिजे. मला त्याच्यातून मुक्त व्हायचं आहे हे समजलं पाहिजे. ही त्याची योगाची पहिली पायरी आहे. आणि मग वसिष्ठांनी आपल्याला सांगितलं की चित्तनाश होणं ही महत्त्वाची गोष्ट आहे, कारण तो चित्तप्रधान योग आहे. मग त्यांनी सांगितलं चित्त म्हणजे काय ते लक्षातच ठेवायचं. चित्त म्हणजे काय? मन म्हणजे कर्मरूपी वृक्षाचा अंकुर, जिथून कर्माला धुमारे फुटतात, जिथून कर्माचा वृक्ष तयार होतो. आणि बघा, वृक्षाला किती पानं आहेत ते मोजता येत नाही. आणि जेवढी पानं तितके कर्म, तेवढे कर्मफळं. त्याचं गाठोडं पुन्हा आपल्या डोक्यावर आलंच. गाठोड्यावर गाठोडे रचलेले आहेत. किती चिंध्या काढणार, किती भोग भोगणार. विचार करा, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मग तस्मिन छिन्ने, जिथे अंकुर फुटतो कर्माचा, ती जागाच आम्ही काढून टाकली. त्या अंकुर निर्माण होण्याची जी जागा आहे तीच जर आम्ही काढून टाकली, नष्ट केली, तर जगत शाखी छिन्न, हा कर्मरूपी शरीर असणारं जगत नष्ट होतं. हे जगत म्हणजेच सगळं मन आहे. या मनाचा प्रतिकार करायला जर आपण शिकलो तर जगताचा आपोआप प्रतिकार होतो. दृश्य जगामध्ये किती अडकायचं, ऐहिक उपभोगांमध्ये किती अडकायचं, त्याच्यामध्ये किती आसक्त व्हायचं, हे माणसाला ठरवता आलं पाहिजे. काल आपण त्याच्याबद्दल बोललो होतो. अनेक गोष्टी आपल्याला नाही मिळाल्या तर आपण जगू शकत नाही, असा एक आपला ग्रह आहे. पण खरंच तसं होतं का? करून बघायला काय हरकत आहे? समजा चहा नाही घेतला तर माझं जीवन संपतं का? माझी जीवन जगण्याची आसोशी संपते का? मला वाटतं नाही संपत. थोडा त्रास होईल, कारण त्याची आपल्याला आता सवय झाली आहे, अंगवळणी पडलं आहे. ते वळण मोडायचं तर थोडा त्रास होईल नक्की, पण म्हणून त्यांनी आमचं जगणं संपेल का? मी समजा चहा नाही घेतला तर माझं जीवन संपणार आहे का? याचा एकदा विचार करून बघावा. आणि तो एक प्रयोग आपल्यावर स्वतः, हे सगळं प्रयोग करण्याचं शास्त्र आहे, प्रयोग सिद्ध शास्त्र आहे. त्याच्यामुळे हे सगळे प्रयोग स्वतःवर करून बघावेत. चहा नाही पिला तर डोकं दुखतं ना, मग मी आज नाहीच पीत चहा. काय होईल? फक्त डोकंच दुखेल, आणि तेही 3-4 दिवस दुखेल. चौथ्या दिवशी डोकंसुद्धा दुखणार नाही. म्हणजे त्याच्यामुळे आपलं जीवन थांबत नाही हे नक्की. आपण त्याला आपल्या मनाने त्याला लाडावून ठेवलेलं आहे. त्याचे लाड कमी करा. आणि हे सगळ्या शास्त्रांनी आपल्याला सांगितलेलं आहे. समर्थ रामदासांनी तर त्याच्यावर मनोबोध नावाचा ग्रंथच लिहिला आहे. त्या मनालाच बोध केला. का? त्यांच्याकडे दुसरं कोणी नव्हतं बोध करायला, शिष्य परिवार नव्हता. खूप मोठा शिष्य परिवार होता, पण त्या शिष्य परिवाराला बोध करण्याऐवजी समर्थांनी मनोबोध करून तो त्यांच्या हाती दिला, शिष्यांच्या हाती दिला, तुमच्या आमच्या हाती दिला. तुम्हाला आम्हाला लहानपणी आठवत असेल, आम्हाला शाळेमध्ये बालवाडीमध्ये ते मनाचे श्लोक म्हणायला लावत. मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे.
एक एक शब्द याच्यातला उकल करून पाहण्यासारखा आहे. मनाला सज्जन म्हटलंय. हे इथे मनाला पिशाच्च म्हणतात. तुमच्या मानगुटीवर बसलेलं आहे म्हणतात. समर्थ म्हणतात नाही, मन सज्जन आहे. तर ही गोष्ट पण खरी आहे. कारण जेव्हा आमचा जन्म होतो त्या जन्माबरोबर ते चित्त जन्मतं, त्यावेळेला ते खरंच सज्जन असतं. जसा जसा माणूस मोठा होतो तसं तसं ते मन दुर्जन आणि पिशाच्च रूप धारण करतं. म्हणून ते म्हणतात मूळ रूप तुझं सज्जन आहे मना, तू विसरला. म्हणून मना सज्जना कुठे जा? भक्तिपंथेची जा, भक्ती मार्गावर जा. भलत्या मार्गावर जाऊ नकोस. खायला आवडतं, प्यायला आवडतं, लिहायला आवडतं, ऐकायला आवडतं, नको नको नको. ते आवडतं इतकं वाढेल पुढे की तुझी दमछाक होईल, असं म्हणलंय मनाला त्यांनी. म्हणून मग कुठे जा? जिथे तुझी दमछाक होणार नाही, जिथे तुला शांतता मिळेल. तो मार्ग आहे भक्तीचा. आणि त्या मार्गाने गेल्यावर काय मिळेल? पाविजे, प्राप्त होईल तुला. काय? श्रीहरी. तुला श्रीहरीच प्राप्त होईल डायरेक्ट. आणि तो पण कसा? स्वभावे, ज्याचा जसा भाव त्या भावाप्रमाणे तो श्रीहरी तुला प्राप्त होईल. भक्तीसुद्धा इतकी सोपी नाही. त्याच्यामध्ये तुमचा भाव तसा देव आहे. जसा भाव तसा देव. ते इथे स्वभावे या एका शब्दाने सांगितलंय. मना कल्पना ते नको विषयांची. समर्थ रामदासांनी सांगितलंय मना विषयांची कल्पना नको करूस. विषय म्हणजे कोणते? काल आपण पाहिले इंद्रियांचे विषय. त्याची जर तू सतत कल्पना करत राहिलास तर काय होईल? विकारे घडे हो जनी सर्व ची. त्या विषयाच्या विकारांनी जगामध्ये तुझी छिथूप होईल. किती किती ॲप्रोप्रिएट वर्णन केलंय समर्थांनी. वासिष्ठ योग कदाचित त्यांनी पण अभ्यासलेला आहेच. त्याच्याशिवाय इतकं परफेक्ट वर्णन शक्यच नाही. मना कल्पना ते नको विषयांची. विषयांची कल्पनाच नको. माणूस कल्पनेत रमला की कुठे जाईल, कुठपर्यंत पोहोचेल त्याचा नेम नाही. ती कल्पना त्याला कुठपर्यंत घेऊन जाईल. आणि मग काय होतं? त्या विषय विकारांमध्ये माणूस अडकत जातो. त्या विषय विकारांच्या आहारी जात राहतो. आणि जो विषय विकारांच्या आहारी जातो त्याची समाजामध्ये छिथू होतेच की नाही. दारू पिऊन रस्त्यावर लोळलात, विषयांच्या आहारी गेलात तर लोक तुम्हाला प्रतिष्ठा देतील का लाताडतील याचा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हा एक छोटा प्रसंग आहे. पण माणूस विषयांच्या आहारी किती किती ठिकाणी जातो हे तर आपण प्रत्यक्ष अनुभवतोच. आणि त्या माणसांचा प्रतिष्ठा प्राप्त होण्याच्या ऐवजी त्यांची छिथू जास्त होते. म्हणून मनाला उपदेश केलेला आहे, मनाला बोध केलेला आहे. नको, हे विकाराकडे नेणार आहे. मना सर्वथा नीती सांडू नको हो. नीतिमत्तेने वागणं हे मना तू कधीच सोडू नको. तुझ्या मनाला, तुझ्या वर्तनाला नैतिकतेची जोड हवीच. नाहीतर काय होईल? माणसं अनीतिमान म्हणतील तुला. म्हणजे मनालाच, ज्या माणसाचं अनैतिक वर्तन आहे त्याच्या मनालाच दोष देतील की याचं मनच अनैतिक आहे, याच्या मनालाच नीतिमत्ता माहीत नाही. मना अंतरी सार विचार राहो. सगळ्या जीवनाचं सार ज्याच्यात समावलेलं आहे असा ईश्वरी विचार तुझ्या मनामध्ये नित्य राहो, असं मनाला उपदेश केलेला आहे समर्थांनी. का केला? कारण त्याचं कारण आपल्याला वासिष्ठ योगामध्ये सापडतं. मनहा सर्वमिदं राम. रामा, मनच सर्व काही आहे, मनच जगत आहे. म्हणून मनालाच आधी आम्हाला प्रतिकार मनाचा करता आला पाहिजे. कारण तिथेच कर्मरूपी वृक्षाचा अंकुर फुटतो आणि त्याचा तिथे पुढे वृक्ष होतो. त्या वृक्षामुळे अनेक कर्मबंधनांमध्ये माणूस अडकतो
आणि एकदा तो कर्मबंधनांमध्ये अडकला की त्याच्यातून मुक्त होणं त्याच्यासाठी अत्यंत कठीण होऊन जातं. एका जन्मात मुक्ती असं कधीही होत नाही. एका जन्मात कोणीही ज्ञानेश्वर होऊ शकत नाही. ज्ञानेश्वरांच्या आधीच्या अनेक जन्मांमध्ये केलेली योग साधना या ज्ञानेश्वर ज्या जन्मात जन्मले त्या जन्मात फळाला आली. संत बहिणाबाईंना 13 जन्म घ्यावे लागले. त्या 13 जन्मात त्यांनी केलेली योग साधना ही संत बहिणाबाईंच्या जन्मात म्हणजे 14व्या जन्मामध्ये फळाला आली. त्याच्यामुळे असं कोणीही समजू नये की मी आज मनाचा विरोध केला की लगेच मला मोक्ष प्राप्त होईल. त्याचा अभ्यास सातत्याने करावा लागतो. मनाचा प्रतिकार करण्याचा अभ्यास सातत्याने करावा लागतो. म्हणून समर्थ रामदासांचा मनोबोध आपल्या मनाला रोज करावा लागतो. तो केल्यानंतर मग आपल्याला त्या मनाचा प्रतिकार करावा लागतो, करता येतो. या मनाच्या प्रतिकाराच्या नंतर पुढची पायरी वसिष्ठांनी सांगितली आहे ती चित्तनाशाची आहे. तर हा चित्तनाशाचा उद्या आपण विचार पाहूया. आज आपण चित्त प्रतिकार पाहिला. चित्त म्हणजे काय? कर्मरूपी द्रुमाचा अंकुर आहे. चित्त म्हणजे जगत आहे. त्याचा प्रतिकार करावा लागतो, केला पाहिजे. समर्थांचा मनोबोध त्याला आपल्याला कारणीभूत आपल्याला मदत करणारा ठरतो. म्हणून त्याचाही अभ्यास केला पाहिजे. हे आपण आज पाहिलं. आता इथून उद्या पुढे चित्तनाशाचे उपाय जे वसिष्ठांनी आपल्याला सांगितलेले आहेत योगाच्या माध्यमातून ते आपण उद्या पाहणार आहोत. तोपर्यंत थांबूया. हरिओम.